नंदुरबार तालुका पोलीस स्टेशनची बेकायदेशीर दारू वाहतुकीवर कारवाई। आष्टे नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी वाहनांची नियमित तपासणी व नियमन करीत असताना नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे एका स्विफ्ट गाडीत बेकायदेशीर दारू वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली। नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली PSI सुनील भामरे, पोलीस हवालदार योगेश लोंढे, पोलीस हवालदार आनंद मोरे, पोलीस कॉन्स्टेबल योगेंद्र पाटील, पोलीस हवालदार एकनाथ ठाकरे, पोलीस हवालदार सरवर सिंग वसावे, पोलीस हवालदार रवींद्र पाडवी हे गस्तीवर असताना वाहतुकीचं नियमन व वाहनांची तपासणी करताना नंदुरबार ते कोरिट रोड दरम्यान पांढऱ्या रंगाची स्विफ्ट गाडी क्रमांक MH39J2829 या गाडीची तपासणी केली असता टँगो पंच या ब्रँडच्या एकूण 30 बॉक्स मिळून आले। बॉक्समध्ये 100 प्लास्टिकच्या बाटल्या, 90 ml असा मुद्देमाल आढळून आला। देशी दारू टँगो पंच रुपये किंमत अंदाजे 1,20,000 रुपये, स्विफ्ट गाडी किंमत अंदाजे 2,30,000 रुपये एकूण 3,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी वाहन चालक बजरंग उर्फ दीपक मंगा पाटील व 31 वर्ष राहणार खोंडामळी तालुका जिल्हा नंदुरबार यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65(108) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। पुढील तपास नंदुरबार पोलीस तालुका स्टेशनचे पोलीस हवालदार एकनाथ ठाकरे करीत आहेत। कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सानप मॅडम, सहाय्यक पोलीस अधीक्षक आशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी गायकवाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांनी केली। नंदुरबार जिल्हा पोलीस दलामार्फत नागरिकांना आवाहन केलंय की बेकायदेशीर मद्य विक्री, वाहतूक किंवा साठा याबाबत माहिती मिळाल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा। अशा अवैध व्यवसाय विरुद्ध कठोर कारवाई यापुढेही सुरूच राहील। MDTV न्यूज साठी ग्रामीण प्रतिनिधी नारायण ढोडरे, नंदुरबार।